कॉम्रेड आदरणीय गोविंदराव पानसरे साहेबांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आणि कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि सातत्याने जीवन ठेवण्याचं काम जे करतायत ते आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, ज्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झाला, ते देशाचे नेते आणि आम्हा तरुणांना स्फूर्ती देणारं नेतृत्व आदरणीय पवार साहेब, आदरणीय खासदार डी राजाजी, भालचंद्र कांगोजी, आदरणीय काँग्रेस पक्षाचे CLP लीडर माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरातजी, स्टेजवर उपस्थित असणारे आमदार जयश्रीताई जाधव, आमदार जयंत आसगावकर, शमशुद्दीन मुश्रीफ साहेब, VB पाटील साहेब, विजयरावजी देवणे, वसंतरावजी मुळीक, माजी आमदार राजू आवळे, उमाताई, कॉम्रेड सुभाष लांडे, RK पवारजी, शाहू महाराजांचा इतिहास फक्त देशात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय जयसिंगराव पवार साहेब, या कार्यक्रमाचे सर्व संयोजक आणि जमलेले स्टेजवर आणि समोर असलेले पानसरे साहेबांच्या विचारानं प्रभावित झालेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्र, पानसरे साहेब आपल्यातून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर जी घटना घडली याची महाराष्ट्राने सगळ्यांनी परिस्थिती बघितली। महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी विचार, एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विचार मांडणारी मंडळी, पानसरे साहेबांसारखी समाज हिताचे विचार मांडणारी मंडळी आपल्यातून निघून जाणं हे आपलं दुर्दैव होतं। त्या काळामध्ये काय घडलं काय नाही घडलं हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी माहीत आहे। नळे दाभोळकर साहेबांच्या पासून पानसरेपर्यंत, पानसरे साहेबांच्या पासून कलबुर्गीपर्यंत हा सगळा इतिहास देशाने बघितलेला आहे आणि सगळ्या या इतिहासाची उजाळा देत असताना किंबहुना हा इतिहास समोर ठेवत असताना ज्या कर्तृत्वान नेतृत्वानं हा समाज बांधण्याचं काम या कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये केलं, खऱ्या अर्थाने एका विचारानं पानसरे साहेबांनी हा समाज एका विचारानं बांधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्यानं आपल्या हयातीमध्ये केला आणि हे नेतृत्व जाणं म्हणजे एक लढ्याला मार बसल्यासारखी परिस्थिती या संपूर्ण कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होती। 5-7 वर्षापूर्वीचा काळ आपण आठवू। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय ND पाटील साहेब असतील किंवा पानसरे साहेब असतील, ही पितृतुल्य मंडळी या राज्यातला कुठलाही प्रश्न असू दे, या जिल्ह्यातला कुठलाही प्रश्न असू दे, त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करताना आपल्याला दिसून होते। सत्तेत कोण आहे याचा विचार या मंडळींनी कधी केला नाही। माझी नाळ या मातीशी जोडली आहे, त्या मातीशी इमान राखण्याचं काम पानसरे साहेबांनी सातत्यानं आपल्या कृतीतून केलं। हा इतिहास तुमच्या आमच्या समोर सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आणि म्हणून या नेतृत्वानं एक विचार देण्याचं काम या कोल्हापूरच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी केलं। ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी आम्हालाही दुःख झालं। घडलेल्या घटनेमध्ये अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत, त्याचा उल्लेख आता मी करणार नाही, परंतु मी म्हटलं तसं ही विचाराची ज्योत या कोल्हापूरमध्ये कायमपणे तेवत ठेवणं हे आमच्यासारख्या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्याचं काम असणार आहे। मधल्या काळामध्ये महापालिकेची सत्ता असताना आपण काही निधी देण्याचं काम केलं, थोडा निधी कमी पडत होता आणि म्हणून आमदार फंडातनं निधी देण्याचं भाग्य मला मिळालं असं मी म्हणतो, कारण की शेवटी अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचं स्मारक होणं आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असणं हे एक भाग्याची गोष्ट असं मी या ठिकाणी मानतो। आज ज्याचा उल्लेख सतीशरावनी केला की पानसरे साहेबांची रेष असायची अलीकडं आणि पलीकडं, त्या पद्धतीची आजची परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे। एका विचारानं जाणारी काही मंडळी हा देश एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि म्हणून हा विचार पुरोगामीचा विचार
शाहू महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न पानसरे साहेबांनी केला। अनेक विषयाला त्यांनी हात कायमपणे गाठला। कोण काय म्हणते त्याचा विचार कधी त्यांनी केला नाही। जे सत्य आहे ते सत्य लोकांसमोर ठेवण्याचं काम सातत्यानं त्यांनी त्या ठिकाणी केलं। मग प्रश्न कुठलाही असो, संघर्ष कुणाशी करायसाठी लागो, मग फेरीवाल्यांचा प्रश्न असू दे, हातगाडीवाल्यांचा प्रश्न असू दे किंवा कामगार वर्गाचा प्रश्न असू दे, त्या ठिकाणी निर्णायक अशी भूमिका सातत्याने पानसरे साहेबांनी घेतली। हा इतिहास या कोल्हापूर जिल्ह्याचा त्या ठिकाणी। आणि म्हणून हे स्मारक फक्त पानसरे साहेबांचं नाही, हे विचाराचं स्मारक आहे। आमच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला विचार करणारं हे स्मारक या ठिकाणी असणार आहे। फक्त पानसरे साहेबांची स्मृती आम्हाला जगवून चालणार नाही, तर आज देशातलं जे वातावरण, दूषित वातावरण या ठिकाणी चाललेलं आहे, देशाचा अमृत महोत्सव एका बाजूला आम्ही साजरा करतोय आणि दुसऱ्या बाजूला तू कुठल्या जातीचा, मी कुठल्या जातीचा, हा प्रश्न आता निर्माण या ठिकाणी व्हायला लागलेला आहे। या देशामध्ये दिवाळी साजरी झाली, ईद साजरी झाली, ख्रिसमस साजरा झाला, सगळे सण आम्ही गुण्या गोविंदाने साजरे केले, परंतु आज हे सण साजरे करताना देखील तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या धर्माचा हा विचार काही मंडळी पेरतात। तो विचार हाणून पाडण्याची जबाबदारी पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। काश्मीर टू कन्याकुमारी हा देश एकसंघ राहिला गेले 65 वर्ष, परंतु गेल्या 10 वर्षातली अवस्था बघितल्यानंतर आज या समाजातला बंधुभाव कमी होत चाललेला आहे का? समाज एकमेकाकडे शंकेने बघत चाललेला आहे काय? अशा पद्धतीचं वातावरण दुर्दैवानं आज देशामध्ये निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आज ही सगळी दिग्गज मंडळी, पुरोगामी विचाराची सगळी मंडळी आज या व्यासपीठावर आलेली आहेत। ही पानसरे साहेबांची स्मृती तर जागवणारच आहेत, परंतु एक नवा विचार या कोल्हापुराच्या मातीतून देण्याचं काम देशभरामध्ये या ठिकाणी होणार। या मातीनं नेहमी संघर्ष केलेला आहे। शाहू महाराजांच्या भूमीनं समतेचा संदेश या देशाला देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। ठिणगी कोल्हापूरमध्ये पेटली तर वनवा महाराष्ट्रामध्ये पेटतो, याची जाणीव सगळ्यांना त्या ठिकाणी आहे। आणि मला आज अपेक्षा एवढीच आहे, आज ही सगळी मंडळी आलेली आहेत, एक विचाराचं देणं आपल्याला देणार आहेत, विचार आपल्याला देणार आहेत। आज आपल्याला या काळात गरज असणार आहे, ती पुढच्या काळात हा विचार जोपासण्याची गरज पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असणार आहे। काय चाललंय तिकडे दुर्लक्ष करत आम्ही बसलो तर कोणतरी पुढे जाणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि ती विचाराची लढाई आपल्याला लढायला लागेल। प्रदूषण आपण वेगवेगळ्या उपाययोजनातून त्या ठिकाणी हवेतलं प्रदूषण घालवू शकतो, परंतु जे विचाराचं प्रदूषण चाललेलं आहे ते विचारांनाच आपल्याला घालवावं लागेल। आणि ती लढाई मला वाटते आज पवार साहेब आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुरू होते, याचा आनंद कोल्हापूरवासीय म्हणून आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी, कारण की विचाराची लढाई विचारावरच आम्हाला करावी लागेल। संघर्ष किती मोठा असला तर कोल्हापूर कधी संघर्षाला मागे पडलेले नाहीत, हा इतिहास अनेक वर्षाचा त्या ठिकाणी। स्वर्गीय एन.डी. पाटील साहेबांनी संघर्ष इथं केला, पानसरे साहेबांनी संघर्ष या ठिकाणी केला, अनेक लढाया या कोल्हापूरमध्ये संघर्षाच्या या ठिकाणी झालेला हा इतिहास आहे। आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील माझी लोकांना विनंती आहे, आज काळ बदलत चाललेला आहे, या बदलत्या काळामध्ये एक विचारानं जाण्याचं काम आपल्याला कोल्हापूरकर म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। कोल्हापूर कुठल्या दिशेला जातो, येणाऱ्या देशामधल्या येणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये शाहू महाराजांच्या भूमीतला माणूस काय निर्णय घेतो यावर सगळ्या देशातल्या लोकांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे। काय कोल्हापूरमध्ये घडतंय हे पुरा देश या ठिकाणी बघणार आहे। रणांगण काही जास्त लांब नाही, 5, 10, 15 दिवसात या रणांगणाची सुरुवात 10-15 दिवसात होणार आहे। राजकीय व्यासपीठ नसलं तरी संधी सोडून चालणार नाही। 10-15 दिवसामध्ये सगळं चालू होणार आहे, या देशाचं राजकारण चालू होणार आहे। हा देश कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये सुरू होणार आहे। तो निर्णय घेत असताना कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे, पुरोगामी विचार, शाहू महाराजांचा विचार हा येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला तारणार आहे। तोच विचार आज पुढे घेऊन जाण्याचं काम केलं तर खऱ्या अर्थानं पानसरे साहेबांची स्मृती जगवल्यासारखं होईल, खऱ्या अर्थानं पानसरे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासारखं होईल। आणि म्हणून माझी विनंती आहे की तो विचार येणाऱ्या भविष्यकाळात पुढे घेऊन जाऊया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। पानसरे कुटुंबियांचंही मनापासून धन्यवाद देतो की परवा मी सगळ्यांशी बोललो की आज हा घरचा कार्यक्रम आहे,
आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि सगळेजण आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तमाम कोल्हापूरकर इथं उपस्थित राहिलेले आहेत. समोर 5-10 हजार लोक असले तरी लाईव्ह कार्यक्रम महाराज या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे लाखो लोक महाराष्ट्रातले हा कार्यक्रम बघतायत. कारण की प्रत्येकाला जाणीव आहे की या कार्यक्रमातून एक जे काही प्रेरणा मिळणार आहे, महाराष्ट्राच्या विचाराची प्रेरणा मिळणार आहे, पुरोगामी विचाराची प्रेरणा मिळणार आहे, ती प्रेरणा आजच्या दिवशी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक चांगलं काम करण्याची संधी मला आमदार म्हणून त्या ठिकाणी मिळाली, याबद्दल मी संयोजन समितीचं देखील धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.